बिहार येथील बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला घेऊन सध्या संपूर्ण राज्यात वादळ निर्माण झाले आहे। त्यानुषंगाने आज उल्हासनगर येथे शांतता रॅली काढून महाबोधी महाविहार इतर धर्मापासून मुक्त करण्यासाठी निवेदन देण्यात आले। आज आम्ही शांततेत समोर येत आहोत, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास उद्याला उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जातील असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नाना बागुल आणि समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते चोपडा कोर्टहून उल्हासनगर महानगरपालिका मार्ग प्रांत कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी शहरातील विविध सामाजिक राजकीय पक्षांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून एकीचे बळ दाखवलेले दिसले। सदर शांतता रॅली ही भदंत आनंद महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भंते गौतम रत्न महाथेरो व आदी भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत शांतता रॅली संपन्न झाली। प्रतिनिधी कृष्णा महाले, आपला महाराष्ट्र न्यूज उल्हास। या मोर्चाबद्दल तुम्ही काय सांगा? बघा, कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या धर्मस्थळावर अतिक्रमण करणे हे मानवी मूल्याच्या विरोधात आहे, नैतिकतेच्या विरोधात आहे। बौद्ध हा स्वतंत्र धर्म आहे, त्याला आम्ही धम्म म्हणतो, आणि त्या ठिकाणी घुसखोरी करून संविधान लागू होण्याच्या आधी एखादा कायदा बनवून त्या ठिकाणी इतर धर्मियांनी घुसखोरी करणे हे काही योग्य नाही। आणि हा संघर्ष गेल्या 50 वर्षापासून सुरू आहे। 50 वर्षापासून बौद्ध अनुयायांची ही मागणी आहे की बौद्ध गया जे आहे हे तुम्ही खाली करा, ते बौद्धांच्या ताब्यात द्या। आणि जो BT ॲक्ट आहे, बौद्ध गया टेम्पल ॲक्ट 1950, तो संविधान बनण्याच्या लागू होण्याच्या आधी झालेला कायदा आहे, त्याला संविधानाच्या तरतुदीनुसार मान्यता नाही, तर तो रद्द करा। आणि त्या मागणीला कोणतंही प्रशासन जुमानत नाही, म्हणून ठिकठिकाणी अख्ख्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये आंदोलन सुरू आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज उल्हासनगर शहरामध्ये मागच्या 10 दिवसापासून सातत्याने मोर्चे, स्वाक्षरी मोहीम आणि आंदोलन सुरू आहे। उल्हासनगर शहरातील सहकारीकडे निवेदन देण्यासाठी आली असताना आधी आगाऊ सूचना हजर नव्हते, याबद्दल तुम्ही काय सांगा? बघा, इथली जी दलित वंचित शोषित समाज आहे, शासनाने प्रथमतः यांना वाळीत टाकलेलंच आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला याच्यापेक्षा चांगली अपेक्षा नव्हतीच। त्यांना माहिती आहे की हा बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा गोरगरीब समाज आहे, आणि यांना सातत्याने पहिले गावकुसा बाहेर ठेवण्यात आलं, आणि आता आमची प्रगती जी आहे ती त्यांच्या डोळ्यात खूपच असते। कारण कुठल्याही खुर्चीवरचा अधिकारी जरी असला तरी त्या अधिकाऱ्याला जात असते, आणि त्याच्यावर जे कल्चर झालेला असतो ते तो फॉलो करत असतो। आणि ॲज SDOने आम्हाला दाखवून दिलेलं आहे की उल्हासनगरमधील जो बौद्ध समाज आहे त्याला आम्ही जुमानत नाही। ज्याप्रमाणे आज येणाऱ्या काळामध्ये आम्ही क्रांतीच्या माध्यमातून आम्ही शांततेत जरी आलो तरी क्रांतीची भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे। आणि आम्ही क्रांती तलवारी बंदुका घेऊन करत नसतो, आम्ही कलम घेऊन करत असतो, आणि आमच्या सगळ्यांकडे कलम आहे, आणि या कलमाने ती क्रांती आम्ही घडून राहणार। अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले, काय सांगणार? बोधगया महाविहार मुक्ती आंदोलन हे जवळपास 50 वर्षापासून सुरू आहे। काही दिवसांपासून भिक्खू संघ तिथे उपोषणाला बसलेला आहे, आणि याच्या निषेधार्थ संबंध जगातून हे आंदोलन ठिकठिकाणून होत आहे। याचीच दखल घेत उल्हासनगरमधील सर्व बौद्ध अनुयायी एकत्र येऊन यामध्ये अनिल खंडागळे, केदारे साहेब, शोभाताई व विविध जय गायकवाड, विविध सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या क्षेत्रामध्ये जनजागृती केली। कुठं स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली, कुठं बैठका घेतल्या, लोकांना जागृत केलं, व अतिशय शांतप्रिय पद्धतीने भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयामध्ये हा शांती मोर्चा इथे आलेला आहे। जेणेकरून आमची हीच मागणी आहे, BT ॲक्ट 1949 रद्द व्हावा व जे विहार आहे ते मुक्त व्हावं। ज्याप्रमाणे हिंदू मंदिरं हिंदू व्यवस्थापनाच्या देखरेखीखाली कार्यरत आहेत, मस्जिदी मुस्लिम व्यवस्थापनाच्या अंतर्गत आहेत, चर्च आहेत, त्या जेवढे धार्मिक संस्था आहेत त्या धर्माच्या व्यवस्थापनाखाली त्या कार्यान्वित आहेत। परंतु बोधगया जे आमचं महाविहार आहे ते ब्राह्मण समाजाच्या नेतृत्वात त्यांच्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत आहे, जो बौद्ध समाज हा स्वीकारू शकत नाही, आणि म्हणूनच ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत। हा कायदा रद्द व्हावा आणि हे विहार मुक्त करून बौद्ध व्यवस्थापनाला देण्यात यावं, हीच आमची सर्वांची मागणी आहे। मित्र शिंग या ब्राह्मण समाजातील एका व्यक्तीने आंबेडकर अनुयायांना धमकी दिलेली आहे की जर आंबेडकर अनुयायी यांनी ब्राह्मणावर हल्लाबोल थांबवला नाही तर आम्ही आंबेडकरी बौद्ध समस्त संपवू, अशी धमकी देण्याची व्हिडिओ व्हायरल करत आहे। मला असं वाटतं
आज त्यांना हे बोलावं लागतं म्हणजे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ती बिसलेली भीती आहे। या जगामध्ये आंबेडकरी समाजाला संपवणारा कुणीच मायकाला जन्माला आलेला नाही आणि तो येऊ शकत नाही। आणि जर असा कोणी प्रयत्न केला मग त्यांना भीमा कोरेगावाची आठवण करून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर BT ॲक्ट हा अंमलात आला। त्या BT ॲक्टनुसार खरं म्हणजे ते विहार आहे, परंतु मंदिर टेम्पल दाखवून त्या ठिकाणी 9 लोकांची ट्रस्ट कमिटी ही जाहीर केली। त्या ट्रस्टमध्ये 5 लोक हिंदू आहेत आणि 4 लोक बौद्ध आहेत। खरं म्हणजे कुठल्याही समाजाची वास्तू असेल, मंदिर असेल, चर्च असेल, मस्जिद असेल तर तिथं संपूर्ण ट्रस्ट हे मुस्लिमांचं असतं। चर्च असेल तिथे ख्रिश्चनांचं ट्रस्ट पूर्ण असतं आणि हिंदू असेल तर हिंदूंचं असतं। परंतु भारतामध्ये असा एकच प्रकार अजब आहे की त्या ठिकाणी बौद्ध विहार आहे आणि बौद्ध विहारच्या तिथे 5 हिंदू आणि 4 बौद्ध अशा पद्धतीचं ट्रस्ट अस्तित्वात आलं आहे। ते 5 लोक त्यांना जे अपेक्षित आहे त्या पद्धतीनं त्यांच्या मतानुसार निर्णय घेतात आणि बौद्धांच्या विरोधात अशा पद्धतीचं तिथे कायदे कानून राबवले जातात। त्या गोष्टीचा वेळोवेळी निषेध झाला आहे, परंतु आता संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये सुद्धा या गोष्टीचे पडसाद उमटायला लागलेत। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे। आज या ठिकाणी आपण फक्त निवेदन देऊन थांबलो आहे, शासनाचा निषेध केला आहे। शासनाने लवकरात लवकर अशा पद्धतीची त्या ठिकाणी दखल घेतली नाही तर पुढे आपल्याला आंदोलन तीव्र करायला लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो। उपस्थित असलेले सर्व बौद्ध बांधव यांचं मी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आभार मानतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय बुद्ध।